नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये पाऊस आला पाऊस आला विदा करंदीकरांची कविता अभ्यासलेली आहे. आज आपण माहिती घेऊया. धडा चौथा या पाठाचे अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी पुस्तके समोर ठेवा. पहा, या पाठात आपण कसली माहिती घेणार आहोत. पाठाचे नावच आहे माहिती घेऊया. पहा, हा पाठ एका व्यक्तिमत्वाभोवती फिरलेला आहे. एकाच व्यक्तीचा रोल या पाठामध्ये सांगितलेला आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून पाऊस केव्हा पडेल, किती पडेल, हा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आपल्याला पावसाबद्दल वातावरण ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी समजते खूप पाऊस येणार आहे, पण हा पाऊस किती पडेल, केव्हा पडेल याची जाणीव आपल्याला वेधशाळा देत असते. बरोबर, एक अंदाज. म्हणजेच याचं संशोधन करणं गरजेचं आहे. असं संशोधन जर झालं तरच आपण त्या पावसाचा अंदाज घेऊ शकतो. सध्याची परिस्थिती बघितली तर हा कोरोनाचा महाभयंकर आजार सगळीकडे पसरलेला आहे. परंतु या आजार आटोक्यात आणण्यासाठी मला सांगा काय निघालं पाहिजे. बरोबर, याच्यावर योग्य ते वॅक्सिन निघालं तर औषधोपचार जर झाला तरच हा कोरोना आजार आटोक्यात येईल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे माहिती घेऊया. या पाठामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी संशोधन शास्त्राचा अभ्यास केला होता आणि अभ्यास करताना अगदी लहान वयातच त्यांना नवनवीन कल्पना कशा सुचल्या. ते 9वीच्या वर्गात असतानाच वसंत गोवारीकर यांना एक कल्पना सुचली होती. ती कल्पना म्हणजे मोटार बनवली. जशी तुम्ही लहान आहेत का नाही, तुम्ही एक एक वस्तू बनवण्याचा प्रयत्न करता, तसंच एक मोटार बनवावी अशी त्यांना 9वीच्या वर्गामध्ये 9th में उसको एक आयडिया आई थी. पुढे काय झालं, त्यांनी जसं जसं मोठं झालं तसं त्यांनी ही आयडिया, त्यांना जी सुचलेली आयडिया आहे त्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं. आणि हे पत्र कोणाला लिहिलं, एक अमेरिकेतील फेमस हेनरी फोर्ड यांना त्यांनी पत्र लिहिलं. आणि ह्या पत्र लिहिताना त्यांना त्यांच्या मित्राची मदत झाली, हेल्प. हे पत्र मराठीत होतं, ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी मित्रांनी मदत केली. आणि त्याची दखल घेऊन या डॉक्टर वसंत गोवारीकर यांना हेनरी फोर्ड यांनी काय दिली, पुस्तकं दिली. खरोखरच त्याची बुद्धीची जाणीव त्यांना त्यावेळी झाली. बरोबर. आणि पुढे पदवी घेतल्यानंतर डॉक्टर गोवारीकर हे कोल्हापूरला पदवी घेतली त्यांनी आणि उच्च शिक्षण घेऊन ते मुंबई इंग्लंडला विद्यापीठात रुजू झाले. कोल्हापूर नंतर ते कुठे गेले, इंग्लंडला. आणि तेथे त्यांनी रासायनिक आणि अभियांत्रिकी संशोधन म्हणून एक पदवी संपादन केली आणि संशोधक म्हणून त्यांनी काम केले. पुढे त्यांना विक्रमभाई साराभाई यांनी आग्रह धरला आणि 67 साली 1967 में वसंत गोवारीकर यांनी घन पदार्थातील ऊर्जा यासाठी एक प्रकल्प तयार केला, प्रोजेक्ट तयार केला आणि विज्ञान क्षेत्रातील कामगिरी त्यांनी मोठी केली. देखो, वसंत गोवारीकर डेवलप कैसे हो गए, उसको साइंटिस्ट कैसे बन गए, इसका हिस्ट्री ये लेसन में दिया है. अभी
वन टू वन सेंटेंस में मैं आपको एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण करत आहे. माहिती घेऊया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्याचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. पहा, मी मगाशी 1/3 शॉर्टमध्ये सांगितलं. एका व्यक्तिभोवती सभोवती हा पाठ फिरलेला आहे. मान्सूनचा अंदाज. मान्सून म्हणजे काय? मान्सून पावसाळ्याचे दिवस. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस किती पडेल आणि केव्हा पडेल. सध्या तेव्हा सायंटिस्ट नव्हते त्यावेळी आपल्याला याची काय आयडिया नव्हती. आता वेधशाळा आपल्याला अंदाज देते कि कौन सा एरिया में कितना बारिश होने वाला है. अभी कल परसों भी दे रहे थे कि ठाणा डिस्ट्रिक्ट में पानी बारिश बहुत जोर से आने वाला है. यस, कौन सा एरिया में पानी होने वाला है इसका अंदाज जब तक साइंटिस्ट नहीं थे तब तक नहीं था. बरोबर. असं पावसाचा अंदाज घेण्यासाठी मान्सूनची नवीन पद्धत शोधून काढली. कोणी काढली? डॉक्टर वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. इसका जन्म 1933 में 25 मार्च 1933 पुण्या सिटी में हो गया. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचल्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. कल्पना, आइडिया, युक्ति. पर स्कूल में पढ़ते समय उसको एक आइडिया आई. मैंने बताया था शॉर्ट में का लहान असताना त्यांना एक कल्पना सुचली आणि एकदा त्यांना वाटले की मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेत हेनरी फोर्डला पत्र लिहून अपनी इच्छा कळवली. अपनी इच्छा क्या है इस बारे में एक लेटर लिखा इधर अमेरिके में. और जिसको लेटर लिखा उसका नाम क्या है? हेनरी फोर्ड. पहा, 13 एज विथ 7 में, मतलब अगले साल आप 13 के होने वाले हैं. बराबर. 7th कक्षा में 13 एज एवरेज में रहता है. तो 13 एज में उसने एक लेटर लिखा था अमेरिकी में हेनरी फोर्ड एंडसन को. आणि इसने आपला ओपिनियन, इच्छा व्यक्त केली की हेनरी फोर्डला हे मराठीत कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. जिसको लेटर लिखा था उसको समझना चाहिए, इसलिए अपने फ्रेंड के साथ उसने मराठी का इंग्लिश में ट्रांसलेट कर लिया. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. बघा, दखल घेणे. त्यांनी त्यांच्या पत्राची काळजी घेतली. काय? और उसका आंसर भी दे दिया. अभी हम लोग बार बार आपको क्वेश्चन करते हैं, आप आंसर नहीं देते. बराबर है. इसका मतलब आप दखल नहीं लेते. त्याच्यासोबत काही पुस्तके पाठवली. बघा, खरोखर टॅलेंट त्यांनी बघितला. कोणाचा? डॉक्टर गोवारीकर यांचा टॅलेंट. कितने टैलेंटेड है इसका नॉलेज हेनरी फोर्ड ने समज लिया. पण त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणी दिसू लागली. देखील मराठीमध्ये एक म्हण आहे, मुळाचे पाय पाळण्यात दिसतात. ज्यावेळी लहान असताना तुम्ही अभ्यासात प्रगती केली असेल फर्स्ट टू फोर्थ में, तो आगे वो 5th 6th के बारे में क्या करने वाले हैं इसके बारे में पेरेंट्स बोलते हैं. मेरा ये लड़का बहुत टॅलेंट आहे. असं डॉक्टर गोवारीकर यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव हेनरी फोर्डना आली होती. त्याच्यानंतर हे डॉक्टर कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बघा, ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी. त्यांनी ही कोल्हापूरला पूर्ण केली आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी ते पुढे इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी
बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक व अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. युनिव्हर्सिटीचं नाव आहे बर्मिंगहॅम. पुढे इंग्लंडला ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. बघा, ग्रॅज्युएट झाल्यानंतर, उच्च शिक्षण झाल्यानंतर त्याने एक सायंटिस्ट म्हणून काम कुठे केले? इंग्लंड ऊर्जा संशोधन केंद्र. त्याच्यानंतर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे, बघा, त्यावेळी जो कुशल ॲक्टिव्ह व्यक्ती असतो, सर्वंट, त्यांना प्रमोशन लगेच मिळत असतो, बरोबर. तसं विक्रम साराभाई यांनी आग्रह धरला आणि 67 मे भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. त्यांनी बोलावून घेतलं. त्या ठिकाणी घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला व भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. सायंस में इसका काम बहुत बड़ा है. इसका डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. बघा, मोटारीकरता जे काही इंधन असते, ऊर्जा असते, ते डेव्हलप करण्याचं काम या सायंटिस्टने, संशोधकाने केलेलं आहे. या ठिकाणी हा पाठ इतका सोपा आणि सरळ सांगितलेला आहे की डॉक्टर गोवारीकर लहानपणापासून त्यांनी शिक्षण कसं घेतलं, त्याच्यानंतर त्यांनी पदवी कुठे पूर्ण केली, जॉब कुठे केला आणि त्यांनी प्रोजेक्टमध्ये टॅलेंट त्यांनी कसा दाखविला, हे पूर्ण माहिती या पाठात दिलेली आहे. पाठाच्या खाली विविध प्रश्न दिलेले आहेत. पहा, भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तैयार करा वो वर्गात लावा. अपने क्लासरूम में आजू बाजू में जो आपको वॉल दिख रहे, इसके ऊपर आपको चार्ट बना के लगाना है. और चार्ट बनाने के लिए टॉपिक क्या दिया? संशोधकाची नावे, सायंटिस्ट का नाम. हां, पण त्यांनी लावलेले शोध, जसं गोवारीकर यांनी कसला शोध लावला की घन ऊर्जा याचे इंधन कसे बनवायचे. त्यानंतर त्यांनी शोध लावलेले प्रत्येकाचा सायंटिस्ट आणि त्याचा शोध हे तुम्ही सर्च करू शकता मोबाईलवर, आणि मोबाईलद्वारे तुम्ही काय करू शकता? माहिती गोळा करू शकता. सेकंड क्वेश्चन आहे, कोणकोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते? विचार करा. किती सोपा प्रश्न आहे. कोणकोणत्या गोष्टी संशोधन व्हावे? सध्या कोरोना व्हायरस चालू आहे, बरोबर. त्या व्हायरसमुळे आपल्या आजाराला काय आटोक्यात येत नाही. तर सध्या तुम्ही हा प्रश्न लिहू शकता, कोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावे? तर या आजारावर औषध, वॅक्सिन लवकरात लवकर निर्माण व्हावे. प्रश्न 3, खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. पा, भिंत कोसळली. आन्सर, भिंती कोसळल्या. भिंत एक, भिंती अनेक. पा, मला कविता आठवली. एक कविता, अनेक कविता तर काय होईल? मला कविता आठवल्या. सेकंड, त्यांनी खुर्ची ठेवली. एक खुर्ची नाही, खुर्च्या. मग त्यांनी खुर्च्या ठेवल्या. थर्ड, मधु आंबा खा. एक आंबा नाही, आंबे. मधु आंबे खा. तुम्ही एक वचनचं अनेक वचन केल्यानंतर तुमचं क्रियापद चेंज होत असतं. त्याच्यानंतर आहे उपक्रम, प्रकल्प, प्रोजेक्ट बनवायचा आहे. वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा. हे देखील तुम्ही सर्च करून मोबाईलवर त्यांनी काय काय उपक्रम केलेत, जसं तुम्ही या पाठामध्ये त्यांचं माहिती मिळवली. या व्यतिरिक्त अधिक माहिती तुम्हाला सर्च केल्यानंतर मोबाईलमध्ये मिळणार आहे. सध्या तुम्हाला मोबाईल अलाउड आहे, त्यामुळे तुम्ही ही माहिती देखील गोळा करू शकता. प्रकल्प, वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ व संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे काढून चिटकावी. साइंटिस्ट, न्यूज़पेपर में साइंटिस्ट कौन है और उसका नाम आप ढूंढ सकते हैं और उसका चार्ट
बना के वॉल वॉल साइड में आप चिपका सकते हैं। बहुत अच्छा लेसन है, और जो 2-3 बार पढ़ेगी इसको अच्छा तरह से समझ में आया, और भी नहीं समझ में आया तो फिर नेक्स्ट पीरियड में मुझे आप ज़रूर पूछ सकते हैं। धन्यवाद।